ठिकाणी एक पॉकेट मिळालंय, आपण या ठिकाणी त्याची ओळख पटवायची आणि घेऊन जायचं। एक पॉकेट मिळालंय, ज्या बांधवाचं असेल त्याने ओळख पटवायची आणि घेऊन जायचं। हॅलो, सर्व मराठा बांधवांना विनंती, आपण बॅरिकेड पासून थोडं दूर राहा। बॅरिकेड पासून थोडं दूर राहा। साऊंडच्या बाजूला कोणी उभं राहायचं नाहीये। साऊंडच्या बाजूला कोणी उभं राहा, साऊंड सिस्टमच्या बाजूला कोणी उभं राहू नका। सर्व बांधवांना विनंती आहे, स्टेजवर कोणी यायचं नाही, स्टेजवर कोणी बसायचं नाहीये। हे पहा, डी झोन मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। सगळ्यांना विनंती आहे, आपण डी झोन खाली करायचा आहे, सहकार्य करा। प्रतिनिधींना सांगून दे, दादा इकडे या, दादा इकडे या, दादा इकडे या, दादा या ठिकाणी या। एक मिनिट दादा, दादा जरा तुमच्या भाषेमध्ये सगळ्यांना जरा विनंती करा। खासदार बजरंग बाप्पा सोनवणे पाठिंबा देण्यासाठी आले आहेत। खासदार बंडू जाधव हेही पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। मराठ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आयोजकाच्या वतीने विनंती आहे, आपण शिस्त पाळा। आपलं सर्वांचं जरांगे पाटलावर प्रचंड प्रेम आहे, पण त्या प्रेमाला शिस्त लावा असं आवाहन आहे। बॅरिकेडला ढकलाढकली करू नका। डी झोन ज्यांचं काम नाही त्यांनी खाली करावं, म्हणजे इथं शिस्त येईल।
आपले कोण बाहेरचे कोण समजायला तयार नाहीये म्हणून आयोजक थोडे परेशान आहेत. आपल्याला सर्वांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटलाच्या वतीनं विनंती आहे की आपण शिस्त पाळा ही विनंती आहे. आपला कार्यक्रम 1-2 तासाचा नाही, हा लढा मोठा आहे. जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली लढत आहोत. 2 खासदार पाठिंबा द्यायला आले. जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जोरदार एक मराठा. सर्व आमदार मंत्र्याची लाईन लागली पाहिजे जरांगे पाटलाला भेटायला. एवढा दबाव आमच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदार खासदार इथं जरांगे पाटलाला भेटायला आणि मराठ्याला आरक्षणाला पाठिंबा द्यायला पाहिजे. हे 2 शहर आले. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण स्वतःच्या भाकरी घेऊन आलेला आहात. हातवर गेला बरोबर आहे का? स्वतःच्या गाड्या डीजे जाऊन आलेला आहात बरोबर आहे का? कुणाच्या प्रेमापोटी कुणाच्या प्रेमापोटी आणि पाटलाच्या वतीने विनंती आहे शिस्त पाळा. ॲम्ब्युलन्स आतमध्ये ॲम्ब्युलन्स येणार आहे, तिला रस्ता द्या विनंती आहे. आपण शिस्त पाळा. अजून एकदा विनंती आहे. बॅरिगेटला ढकलाढकली करू नका. जरांगे पाटील इथंच बसलेले आहेत. मराठ्याला आरक्षण मिळेल ते उठणार नाहीत. त्यामुळे ढकलाढकली करू नका. शिस्तीत राहा. अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करत आहे. आपल्याला विनंती आहे डी झोनची मंडळी जी कोणी असतील आयोजकांना विनंती आहे. प्रचंड गर्दी झाली आहे. पत्रकार आणि स्वयंसेवक याशिवाय इथं कोणी थांबू नये अशा प्रकारची विनंती आहे. हा आयोजकाची अजून एक सूचना आहे. ज्याच्याकडे आयडी नाही कृपया पत्रकार आणि आयडी वाले पत्र हे 2 लोक असावेत अशी आयोजकाची विनंती आहे. आपण प्रेमापोटी आलेला आहात. सगळे तुम्ही जरांगे आहात हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला शिस्त पाटील 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 छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. एक मराठा. आरक्षणाच्या हक्काचं आरक्षणाच्या हक्काचं बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला जागा द्या. ॲम्ब्युलन्सला जागा द्या. पाठच्या बाजूला कशाला विनंती आहे. ॲम्ब्युलन्स नाही उद्या. ॲम्ब्युलन्स गाडी काढली कुठून? लय अवघड आहे. गाडी काढ येतच नाही. आपल्या इकडून येत नाही. हा मी बायकळत घातली पुन्हा बायकळत 4 तास इथं लोक 2% सुद्धा नाही. 2% लोक धन्यवाद ताई. ॲम्ब्युलन्सला जागा करून द्यायची आहे. आपण मराठा बांधव आहोत. चौकड आहे. वाशिले चौकड आहे. हॉस्पिटल मंडळी खाली एक कमजोर हॉस्पिटल आहे. आपण सगळ्यांनी खाली यायचं. हॉटेल गेलं सगळे फ्रेश व्हायला. स्टेजवर कोणी यायचं नाही. स्टेजवर कोणी यायचं नाही. 3 तास लागले. बाईक सगळ्यांना विनंती आहे. महिला बघितलं विनंती आपण स्टेजच्या खाली जायचं. मी निघाल्यापासून आता मला 10 वाजता निघालो मी. 1 वाजता इथे हॉटेलपासून 3 किलोमीटर इथे. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. एक मराठा. आणि तुमचं आमचं नातं काय? आणि तुमचं आमचं नातं काय?
विनंती आहे आपण या ठिकाणी ऊन वारा पावसा इथे शांततेने आपण आंदोलन करतोय त्याला घालवून लागता कामा नये या ठिकाणी आपल्याला विनंती आहे जी बॅरिकेड लावली ती सुरक्षित गोष्ट लावलेली आहे कुठल्याही बॅरिकेड पासून लांब व्हा डिझोन खाली करा डिझोन खाली करा सुरक्षित गाड्या करा तुम्हाला रेल्वेने येता येईल पाहता येतं 10 रुपये तिकीट ते सांगितलं नाही पण गाड्या फार वाशीचे टोल देऊन सगळे घरी गेले टोल केले ना तरी सगळे हॅलो टीव्ही 9च्या गाडीपाशी एका बांधवाला चक्कर आली त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाठवा ॲम्ब्युलन्स जिथं असेल त्याला रस्ता करून द्या टीव्ही 9च्या गाडीपाशी एका बांधवाला चक्कर आले पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे त्यांच्यासोबत कुणीही हुज्जत घालू नये चला या ठिकाणचे त्याच्या पाठीमागचा दादांचा आदेश आहे तुम्हाला त्याच्या पाठीमागच्या चला इकडं गर्दी करू नका किती आंदोलन केले दादा किती उपास शेवट आली लढायला येते एवढं तुम्ही दादा काय अडचण या ठिकाणी आपल्याला विनंती आहे जे दादांच्या समोर पॅशनमध्ये उभे आहेत त्यांनी पाठच्या बाजूला जायचं आहे सहकार्य करायचं पावसामुळे थोडा आहे प्रॉब्लेम या ठिकाणी ती झोन मधली गर्दी करा त्याला मंडप टाकायचं कसं मला व्यासपीठावरील सगळे खाली व्हायचं व्यासपीठावर जेवढी मंडळी बसली आहेत त्यांनी खाली व्हायचं एक मिनिट आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर मिळेल पण वातावरण दमट राहतं इथं थंडीत चांगलं मुंबई थंडीत चांगली मुंबई आणि दिल्ली फक्त पडला 2 मिनिटात वाळत कपडे बोला म्हणलं दादा म्हणलं तुम्हाला काय बोलायचं तुम्ही म्हणत बस माय काय कशाला बोलत सगळे म्हणते ही बोलला प्रत्येकाला येऊन बोलावं एक भेटायला सगळं म्हणून तुम्ही वर येत बी नव्हतं येणार आहे मी हो पण असं नाही होईल काही बोलायला पडेल म्हणते कोणी म्हणते ही बोलला ती बोलला नाही असं हा मीडियात मी आहे कंटिन्यू मी घरात मला काय या ठिकाणी सर्वांनी शांतता बाळगायची खऱ्या अर्थानं हे भगवा वादळ या महाराष्ट्रातलं मुंबईवरती घोंगावत आहे आणि ते घोंगवत असताना एक घोषणा द्यायची हात वरती करा सगळ्याचे हात वरती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की चित्रमत समाजचा मला जरा तुम आगे बढ़ो हमारे साथ मला जरा तुम आगे बढ़ो धन्यवाद मित्रांनो खऱ्या अर्थानं
खाली घ्या. तुम्ही पहिल्यांदा हॅलो ऐका अजिबात नाही तुम्ही पहिल्यांदा खाली या. पोलीस बांधव त्यांना खाली घ्या. पोलीस बांधव त्यांना खाली घ्या. त्यांना खाली घ्या. पोलीस बांधव त्यांना खाली घ्या. खाली घ्या त्यांना. खालीच घ्या त्यांना. काही झालं तर खाली घ्या आता. आजच्या दिवस झोप बी नाही तुमची 1 मिनिट द्या. परवा मी किती 6 वाजता 5 वाजता का 6 वाजता पोहोचलो. तुम्ही खाली व्हा. ते काढा त्याला खाली. झोपलात गाडी तर झोपली. एवढी खाली घ्या त्यांना. गाडी झोपली. खाली घ्या त्यांना. आज पाठी कुठं पोहोचलो. पोलीस बांधव त्यांना खाली घ्या. पोलीस बांधव त्यांना खाली घ्या. ए खाली येतो. अजिबात जमणार आहे. खाली येतो. भेटलं की पुढे जाऊ शकत. खाली. हे बघा मी बोट गिरी माऊली काय करू दादाचं बघा अलिबाग दादाचे नाव आहे. हो दादाचे नाव आहे. तुम्ही दादाचे नाव आहे असाल तर तुम्ही खाली व्हा. तुम्ही दादाचे नाव आहे असाल तर खाली व्हा. तुम्हाला बॅरिकेड याच्यासाठी लावले. बॅरिकेड याच्यासाठी लावले. सुरक्षेसाठी लावले. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही बोला. तुम्ही खाली व्हा. तुम्ही खाली व्हा. तुमचं म्हणणं 100% ऐकलं जाईल. 100% तुमचं ऐकलं जाईल. डिझोन खाली करा. डिझोन खाली करा प्लीज. पोलीस मंडळी पोलीस प्रशासन प्लीज प्लीज. हे बघा पोलीस प्रशासन कृपया डिझोनचा गेट ताब्यात घ्या. कृपया करून हिंगोलीकर तुम्ही बाजूला व्हा. डिझोन पोलीस प्रशासन तुम्ही ताब्यात घ्या. गेट ताब्यात घ्या. आणि पहा दादांना भेटण्यासाठी आता लाईन लावू नका. दादाला आराम करायचा आहे. हे बघा तुमचं प्रेम बाप्पांवरती आहे. दादांवरती आहे. तुम्हाला दादा डायरेक्ट दिसतील अशी आम्ही तुमच्याकडे सोय करतोय. कृपया तुम्ही शांतता राखा. दादा जरा तुम्ही हात दाखवा. त्या मगाच्या पासून तुमच्याकडे बघतायत. बघा हॅलो धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आभारी आहे. टेरीवरचे थोडे खाली वर कारण त्यांची अडचण अशी आहे की त्यांना दादा दिसत नाही म्हणून त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना दादा दिसून देणं हे आपलं कर्तव्य आहे. दादा तुम्हाला दिसतंय हात वरती करा. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की ओके. खऱ्या अर्थानं दादावरचं आपलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या भावनेतून आपलं हा आहे या ठिकाणचं बॅरिकेड वरती बॅरिकेडला हात लावू नका. पलीकडच्या पाठीमागे सरा. बॅरिकेड पडेल ती साऊंड सिस्टीम मागे खाली पडेल. हे पहा बॅरिकेडला सोडून उभं राहा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे. पोलिसांनी गेट ताब्यात घ्या. डी झोन मधले सगळी गर्दी खाली करा. डी झोन मधली गर्दी खाली करा. हॅलो या ठिकाणी आपण सगळे मराठा बांधव दादांचे आणि बाप्पाचे सगळ्यांना
बाप्पाचे सगळे सहकारी आहात. मला माहिती आहे तुम्हाला दादांबरोबर बाप्पाबरोबर बोलायचंय.